शिवसेना उबाटा के सांसद संजय राउत ने महाराष्ट्र में लोकसभा चुनाव के खराब प्रदर्शन के मुद्दे पर बीजेपी की आलोचना की। साथ ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी निशाने पर लिया। उसके बाद बीजेपी के विधायक और प्रवक्ता नितेश राणे ने संजय राउत और कांग्रेस को निशाने पर लेते हुए कहा कि संजय राउत देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र के खलनायक बोल रहे हैं, जबकि संजय राउत खुद महाराष्ट्र की राजनीति के जोकर है। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडूपचा देवानं निश्चित पद्धतीने नाही। कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते, हिंदुत्वाबद्दल, दाढी कुरवाळांबद्दल, ते तुम्ही किती ऐकले, त्या विचारांचं किती पालन केलं। म्हणून उगाच दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे ह्याचा पहिला अंदाज घ्या। आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो, मग अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते, मग तू त्यांना कलिनाच्या हयात हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला? खलनायक होते ना। कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेलास खलनायकांना? तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री 2च्या परवानग्या पाहिजे होत्या, तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का? की तुझ्या मालकाला वाटलं नाही का? आता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे, काँग्रेसच्या तुकड्यांवर जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक बोलण्या अगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात, त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोबाड उघड। नागपुर समय, गली से दिल्ली तक।